नमस्कार, सुस्वागतम. आज मम्मीने केलेलं जेवण करून तर मजाही आ गया. मंडळाकडून मिळालेला पेरू तर इतका मोठा आणि टेस्टला तर एकच नंबर होता. मम्मीने जर घरातली कामं करण्याचं मिशन हातात घेतलं ना, ते तर ती कम्प्लीट करूनच राहते आणि सोबत दुसऱ्यांना सुद्धा कामाला लावते. लास्ट टाइम फ्रीज कधी क्लीन केला होता आठवत नाही, खूप टाइम झाला, पण आज मम्मीने फ्रीज एकदम चकाचक डीप क्लीन केलंय. खरं तर फ्रीज क्लीन करायचं काम माझ्या लिस्टमध्ये होतं, पण ते काय आमच्याकडून होणार आहे. हा, पण आता एक गोष्ट ठरवली की नेक्स्ट टाइम फ्रीज क्लीन लवकर करायचा आणि तो मी स्वतः करणार. बस. कधी कधी मार्केटमध्ये येण्याचा सुद्धा इतका कंटाळा येतो, कारण इथं सुद्धा खूप कामं असतात. म्हणजे सारा काम मुझेही करना पडतं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे दीदी होती ना, तेव्हा सारा काम मिल बाटके करायचो, म्हणजे टेन्शन नसायचं. मार्केटला जाण्यापासून सगळ्याच गोष्टी एकत्र मिळून करायचो, म्हणून हलकं पडायचं. पण आता थोडं जड जातंय, बट ठीक आहे, कोई ना. सर्व काही घेत असताना पाऊस तर होताच, पण सगळं घेऊन झाल्यानंतर पावसाने जोरातच एंट्री मारली आहे. चला आता एवढा बोरिया बिस्तर घेऊन जायला तर लागेलच घरी. सो घरी गेल्यानंतर अचानक ठरवलं की आज कपडे धुवून घेऊया का, कारण पाणी पण खूप आहे टाकीमध्ये आणि उद्या मे बी बाहेर जावं लागलं तर, म्हणून उद्याचं काम आजच करून घेऊया. मी ॲक्च्युली हँडल शोधत होती याचं कुठे आहे. फायनली मिळालं. मशीन सरकवली आणि पटापट लागले कपडे चेक करायला की कोणते टाकायचे कोणते नाही. तसं सगळेच कपडे मशीनमध्ये लावणार नाहीये. जे बाहेर वेअर करतो ते कपडे सेपरेट हातानेच धुवावे लागतात काही करून. फक्त डेली वेअरचे इकडे आपण धुवून घेऊया. ओके, सो ऑल सेट. हां, आता फक्त तेवढंच काम नाही आहे. जोपर्यंत कपडे वॉश होत आहेत तोपर्यंत आपण पटापट भांडी घासून घेऊया. बेसिन क्लीन असेल ना तर त्याच्याहून अधिक मोठं सुख नाही. आज माहिती आहे मार्केटमध्ये काय झालं? एक एकदम जक्कड म्हातारी लेडीज होती आणि तिकडे मी लसूण घेत होती, ही ॲपल घेत होती. ती बोली की आंटी वो मुझे दे देना. मला आंटी बोल, मी काय बोलायला पाहिजे होतं त्यांना, त्या मला आंटी बोलल्या. तू काय बोललीस? मला आला थोडा राग. मी बोलली की आंटी दिसते मी तुम्हाला, मग जरा बोलताना जरा बघा तरी पहिले कोण आहे ते बोललीस काय समोर. तू? बोलली मी. मग काय बोलली? मान खाली घातली तिने. काय हे उघडायचं नसतं काय म्हणते? नाही, ओपन नको करू मध्ये, नाही तर ते हे होईल. जोरात हलते ना मशीन. लसूण सोलायचा कार्यक्रम सुरू करू. पाणी कधीपासून ठेवलं होतं ग्लासात, ते प्यायचं विसरलं. जेवण करताना लसूण जर आयती सोललेली असेल तर त्याच्याहून मोठी गोष्ट कोणती नाही असं मला वाटतं. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल, बाय.